नमस्कार मैत्रिणींनो, रेश्माच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांना नमस्कार। तर आता माझ्या पोळ्या आज पोळ्या मी लवकर आवरल्यात, पोळ्या झाल्यात, पण कुकर लावायचा, भाजी करायची। आज म्हणते मटकीची भाजी करावं, कोबू पण पडलाय पण मटकीची भाजी करावं। अजून किचन धुवायचंय, पहा किती सुंदर झालाय तो। आणि डायनिंग टेबलवरचा पसारा आवरायचा आहे। अजून देवाची पूजा आवरली, आंघोळ आवरली, सगळं आवरलेलं आहे। आता फक्त कुकर लावायचा। आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे, घटकेत ऊन पडते, घटकेत पाऊस। तो माझे आज खूप पाय दुखतात, काही करण्याला मन नाही होते। चाललंय आपलं असे, भिंतीचे पोपडे गेले, त्या सगळं ह्याची डागडुजी करावी लागेल। हे आपला पसारा इकडे, रोजचं हेच आहे, दुसरं काय, छोटं बाळ। असं वाटतं खूप पाऊस येईल, पण काही नाही, आभाळच राहतं नुसतं। आणि जर झाल्यामुळे काही एक काम करीत आणि माझ्यावर सगळे पडते। आणि मला पण डायबिटीस असल्यामुळे जास्त काम काही होत नाही, हातापायाला ठणक लागतो आणि कंटिन्यू मला तो फॅन लागतो बाई, तर काय सांगायचं। आणि आम्ही चौघजण इथे असतो, मुलगा, सून, एक धाकटी सून आणि आम्ही दोघं नवरा बायको। आणि एक मुलगा आणि एक सून वेगळी राहते बाबूराव नगरमध्ये, शिरूरमध्ये बाबूराव नगरमध्ये त्यांनी फ्लॅट घेतलेला आहे, तिथं ते राहतात। आणि ते येतात जातात असे, फक्त येतात जातात पाहुण्यांसारखे, आणि काही करू लागत नाही किंवा काम करू लागत नाही, ते मला एकटीलाच करावे लागते। जेव्हा माझ्यावर खूप मोठी हे पडतं हो। आणि सगळंच करायचं ना घरातलं, फरशा बिरशा सगळं, साफसफाई, नाही तर माशा होतात, मग घाण होते, ते सर्व करावं लागतं मलाच। आणि त्याच्यामुळे मला तर दुखणं आल्यासारखं झालंय, पण आता काय करता, हे 1.5 महिना तर काढूनच घ्यावं लागेल, 1.5 महिना काढून घ्यावं लागेल कसा तरी। आणि मग पोहू करती का काय, बाईला म्हणतात भांड्याला, ती पण 1.25 महिना येत नाही म्हणे, अशा प्रकारे चाललेला आहे। अजून तो 4-8 दिवस तर जायचे, 1.25 महिन्याला 10 दिवस जायचे, तर काय सांगायचं आता। मग म्हणतो आम्ही 1.25 महिना झाल्यावर स्वामींना जाऊ अक्कलकोटला, चाललाय विचार सगळ्यांनी मिळून, बाळाला घेऊन छोट्याशा। तर पाऊस पाण्यावर अवलंबून आहे, पाऊस जर कमी असेल तर जाता येईल। आणि मला पित्ताचा पण खूप त्रास आहे, त्याच्यामुळे मला असं काम पटापटा होत नाही हो। नाही तर काम तरी किती के, पण ते पण आवरत नाही पटापटा। चला आता उद्या भेटूया, बाय।